हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. दादीने रियांशकडे पाहिलं तेव्हा त्याला लगेच समजलं की आता पहिल्यांदा त्याला सॉरी म्हणायचं आहे. रियांश सॉरी, नियती म्हणते सॉरी. हे बोलून रियांश रागाने तिथून निघून गेला. जाताना त्याला नियतीची बॅग समोर दिसली. तो थांबून म्हणाला, चल, तू नाही तर तुझी बॅगच माझ्यासाठी पुरेसी आहे. आता तुला तर नंतर बघतोच. असं म्हणत त्याने रागाने तिच्या बॅगला पाय मारला आणि बाहेर निघून गेला. इकडे नियतीला काहीतरी पडल्याचा आवाज आला. तिने पाहिलं तर तिची बॅग खाली पडलेली होती, पण तिथे कोणी नव्हतं. ती संतापून म्हणाली, नक्की त्या चिकन्या मुलानेच असं केलं असेल. बघते मी त्याला. असं म्हणत ती बॅग उचलून आपल्या खोलीत ठेवायला गेली. रूममधून परत येऊन ती दादीसमोर आली आणि म्हणाली, दादी, माफ करा, माझ्याकडून चूक झाली. दादीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाल्या, यापुढे असं पुन्हा करू नकोस, नाहीतर मी तुला माफ करणार नाही. समजलं? नियती म्हणाली, ठीक आहे दादी, आता पुन्हा असं होणार नाही. थोड्या वेळाने नियतीने आपल्या घड्याळात पाहिलं. 8:30 वाजले होते. तिने आणण्याचा हात धरला आणि सगळ्यांना बाय म्हणत दोघी बाहेर गेल्या. आणण्याने नियतीचा हात धरून म्हणाली, चल, उशीर होतोय. आणि दोघी कारमध्ये बसल्या. ड्रायव्हरला तिने सांगितलं, कॉलेजला घेऊन चल. दरम्यान रियांश संतापाने आपल्या कंपनीत पोहोचला. त्याला पाहताच सगळे कर्मचारी शांत झाले. सगळ्यांनी डोकं खाली केलं आणि म्हणाले, गुड मॉर्निंग सर. त्यानंतर पण रियांशला काहीच ऐकू येत नव्हतं. तो प्रचंड रागात होता. तो थेट आपल्या कॅबिनमध्ये गेला आणि खुर्चीवर जोरात बसला. तेव्हाच एक महिला कर्मचारी आत आली आणि सौम्य आवाजात विचारते, सर, कॉफी घेऊ का? तेवढं ऐकताच रियांश संतापून ओरडला, गेट आउट ऑफ हिअर. ती बिचारी आतून हादरली आणि काही न बोलता उलट्या पावलांनी बाहेर गेली. ती बाहेर आली तेव्हा सगळे तिच्याकडे बघत होते. ती काही न बोलता शांतपणे आपल्या टेबलवर परत गेली. तिला पाहून एका मुलाने आणि मुलीने एकमेकांशी हळूच म्हटलं, ही वेडी आहे का? तिने पाहिलं नाही का सर किती रागात आहेत ते? कोणीही आत जाण्याची हिंमत करत नाही. तो मुलगा म्हणाला, कोण स्वतःच्या पायावर धोंडा मारेल? तेवढ्यात रियांशच्या केबिनमधून काहीतरी तुटल्याचा आवाज आला. ते दोघं एकमेकांकडे पाहून घाबरले आणि पटकन आपल्या सीटवर परत बसले. कोणीतरी म्हणालं, आज चूक नका करू रे सर, आज खूपच रागात आहेत. रियांशने आपल्या केबिनमधील जवळपास सगळ्या वस्तू फोडून टाकल्या होत्या. हात टेबलावर ठेवून तो स्वतःशी म्हणाला, तू स्वतःला काय समजतेस? तुझं माझ्यापुढे काही चालणार नाही. मी तुला चांगलंच ओळखतो. तू कशी मुलगी आहेस ते तुला सांगितलं होतं ना. माझ्यासमोर पुन्हा येऊ नकोस. पण तू ऐकलंच नाहीस. तेही माझ्याच घरात आलीस. आता बघ तुला मी काय करतो ते. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक विक्षिप्त स्मित उमटलं. तेवढ्यात कॅबिनचा दरवाजा उघडला आणि राघव आत आला. सर, मी बाहेर तुमची वाट बघत होतो. मीटिंगसाठी उशीर होतोय. राघवने केबिनकडे नजर टाकली आणि सगळं पाहून थक्क झाला. सर, काहीतरी खूपच रागात आहे, आज तो मनात म्हणाला. रियांशने त्याच्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता बाहेर निघून गेला. राघवने मागे वळून केबिन पाहिलं आणि पुटपुटला, देवा, सरचा हा राग म्हणजे सगळं उद्ध्वस्तच करतो. तो लगेच कुणाला तरी फोन करून म्हणाला,
लवकर या, सरच केबिन पुन्हा नीट लावा असं सांगून तो सुद्धा निघून गेला. राघव खाली आला तेव्हा रियांश तिथे नव्हता. कारसुद्धा कुठे दिसत नव्हती. त्याला लगेच समजलं सर रागात निघून गेले आहेत. आणि त्यानंतर चल राघव, सरच्या आधीच तिथं पोहोचूया असं म्हणत त्याने टॅक्सी पकडली आणि निघाला. इकडे अन्या आणि नियती कॉलेजसमोर पोहोचल्या होत्या. आणि त्याचनंतर नियती कॉलेजकडे पाहत म्हणाली, वा, खरंच यार, असंच नाही म्हणतात. दिल्लीचं हे सर्वात मोठं कॉलेज आहे. अन्या हसून म्हणाली, हो खरं आहे. चल आता आत जाऊ आणि बघू आतून कसं आहे. दोघी आत जाण्याच्या तयारीत होत्या. तेवढ्यात नियतीचा फोन वाजला. ती म्हणाली, अन्या थांब, 2 मिनिटात येते मी. आणि त्यानंतर अन्या म्हणाली, ठीक आहे, मी आत जाते. तू क्लासरूममध्ये ये, तोपर्यंत मी कॉलेज बघते. असं म्हणून अन्या तिथून निघून गेले. नियतीने फोन उचलला. समोरून न्यासा बोलत होती. हॅलो दी, तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर विसरलात का? मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी खूप रागात आहे तुमच्यावर. आणि त्यानंतर नियतीने खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली, न्यासा, आधी माझं ऐक, मग राग कर. न्यासा म्हणाली, काय ऐकायचं आहे? नियतीने पटकन सगळी गोष्ट न्यासाला सांगितली. आणि त्यानंतर हे ऐकून न्यासा संतापली आणि म्हणाली, काय खरंच दी? त्या माकडानं तुमच्याशी असं केलं? मी पप्पांना सांगते, तुम्हाला दुसरीकडे राहायला पाठवते. तो कोण समजतो स्वतःला? तुमच्याशी असं वागायचा त्याला काही अधिकार नाही. नियती म्हणाली, अन्या, नाही, तू पप्पांना काहीच सांगायचं नाहीस. तुला माझी शपथ आहे. न्यासा म्हणाली, दी, तुम्ही मला का थांबवत आहात? काही कारण आहे का? नियती म्हणाली, न्यासा, दादीने मला खूप रागवलं आणि तुला माहिती आहे का, तिथले सगळे लोक खूप चांगले आहेत. आणि त्याहूनही चांगली आहे अन्या. ती तर माझ्यासाठी आपल्या भावाशी भांडायलाही तयार झाली होती. आणि त्यानंतर न्यासा म्हणते, असं आहे तर ठीक आहे, पण आधी हे सांग, तुम्ही आता कुठे आहात? नियती म्हणाली, कॉलेजच्या बाहेर उभी आहे. न्यासा म्हणाली, आईलाही तुमच्याशी बोलायचं आहे, पण तुम्ही आधी कॉलेजमध्ये जा. संध्याकाळी फोन करा. ठीक आहे दी? आता मी फोन ठेवते. जा आणि तुझ्या क्लासेस घे. आणि हो, त्या माकडाला धडा शिकवायला विसरू नकोस. असं म्हणत न्यासाने कॉल कट केला. न्यासा म्हणजेच नियतीची छोटी बहीण. नियतीनेही फोन बॅगेत ठेवला आणि कॉलेजच्या आत गेली. दरम्यान अन्या हे सगळं पाहून आत जाणारच होती, तेवढ्यात काही सिनियर्स दिसले. अन्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि शांतपणे चालायला लागली. तिला त्यांच्याशी वाद घालायचा नव्हता. ती पुढे जात असतानाच एका मुलाचा आवाज तिच्या कानावर पडला, पण तिने दुर्लक्ष केलं आणि चालत राहिली. अचानक तो मुलगा तिच्या समोर येऊन तिचा रस्ता अडवतो. तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणतो, अगं, आमच्यापासून एवढं का घाबरतेस? आम्ही तुला खाणार नाही ना? आणि त्यानंतर दोघेही हसत एकमेकांना हायफाय देतात. अन्या रागाने म्हणते, हटा आमच्या रस्त्यातून. माहीत नाही का तुम्ही कोणाशी बोलत आहात? दोघेही चिडवण्याच्या सुरात म्हणतात, अरे बापरे, आम्ही तर घाबरलो, आणि पुन्हा हसू लागतात. पहिला मुलगा म्हणतो, आता आम्ही म्युझिक लावणार आणि तू त्यावर डान्स करायचा. नाही केलास तर आम्ही काय करू याची कल्पनाही तू करू शकणार नाहीस. अन्या पूर्णपणे घाबरली होती. काय करावं तिला समजत नव्हतं, पण ती शेवटचा प्रयत्न करत म्हणाली, कृपा करून आम्हाला जाऊ द्या. आम्ही तुमचं काही वाईट केलं नाही.
इतक्यात दुसरा मुलगा रागाने तिचा हात पकडतो आणि म्हणतो, एकदाच सांगितलेलं तुला समजत नाही का? अन्य हात सोडवायचा खूप प्रयत्न करते, पण त्याचा पकड मजबूत असतं. तो म्हणतो, आज तर सगळ्या कॉलेजसमोर तुझी इज्जत काढतो. तेवढ्यात धाड एक जोरदार चापट त्याच्या गालावर बसते. तो मुलगा थरथरत गाल पकडतो. त्याने समोर पाहिलं तर तिथे नियती उभी असते. डोळ्यात रागाचा ज्वालामुखी असतो. त्या मुलाने लगेचच अन्याचा हात सोडला आणि नियतीकडे वळून तिला चिडवणाऱ्या सुरात पाहिलं. तो काही बोलणारच होता, तेवढ्यात नियतीने आपली बोटं त्याच्या छातीकडे दाखवत मागे सरकवत कठोर सुरात म्हटलं, जे काही बोलायचं आहे ते थोडं मागे जाऊन बोल. तो मुलगा काही पावलं मागे गेला आणि म्हणाला, तू मला चापट मारून खूप मोठी चूक केली दिसतीये. तू पण अन्याकडे बोट दाखवत हिच्यासारखी नवीन आली असशील, कारण मी तुम्हा दोघींना इथे कधी पाहिलं नाही. तुला माहिती नाही मी कोण आहे. नियती संतापून म्हणाली, कोण आहेस तू? मला पण जाणून घ्यायचे. एवढं मोठं बोलायला तू कोण? बघू तर जरा. तो मुलगा म्हणाला, विसरू नकोस, तुम्ही इथे 3 वर्ष राहणार आहात. या कॉलेजचा डॉन आहे मी. लोक माझ्यापासून घाबरतात आणि तू मला चापड मारलीस. ही तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. त्याच्या मागचा मुलगा पुढे आला आणि म्हणाला, आमचं नाव ऐकलं की सगळे थरथर कापतात. कॉलेजमधला एकही माणूस आम्हाला विरोध करत नाही आणि आता तू पण घाबरशील. नियतीने अन्याचा हात धरून तिला बाजूला घेतलं आणि त्या दोघांकडे हसत वळली. ती शांतपणे पण टोमणेदार सुरात म्हणाली, खूप मजेशीर आहात तुम्ही दोघं. विनोद खूप छान करता, पण एक प्रॉब्लेम आहे. तुमचा जोक मला अजिबात आवडला नाही. बघा, मी हसण्याचा प्रयत्न करते पण जमणार नाहीये. इतका बिनडोक जोक. त्यामुळे पुढच्या वेळी काहीतरी नवीन शिका बरं का, म्हणजे थोडा तरी आनंद मिळेल. नियती म्हणाली. दोन्ही मुलांनी आपली बेइज्जती ऐकून संतापाने आपले शुद्ध हरवले होते. नियतीने अन्याचा हात धरला आणि दोघीही तिथून निघून गेल्या. त्यांच्या मागे दुसरा मुलगा त्यांना थांबवायला गेला, पण पहिल्या मुलाने त्याला रोखत म्हणाला, वीर, आत्ता नाही. आधी त्यांना थोडं मोकळं उडू दे. उडून कुठे जाणार आहेत त्या? राहणार तर ह्याच कॉलेजमध्ये ना. मग बघू त्यांची खातरदारी कशी करायची ते. नितीन म्हणाला, पण त्यांना आत्ता धडा शिकवायला हवा. त्यांनी आपल्याला चपराक कशी काय मारली? मी त्यांना सोडणार नाही. तो पुढे जाणार इतक्यात वीरने त्याला आवरलं. भाऊ, शांत हो. योग्य वेळ येऊ दे, मग पाहू. चिल ब्रो. दोघेही तिथून निघून गेले. अन्या हसत नियतीकडे पाहत म्हणाली, अरे वा, मी तर तुझी फॅन झाले ग. काय भन्नाट उत्तर दिलंस त्यांना. आजपासून तुला मी स्वेगर म्हणणार. तिने प्रेमाने नियतीला बाजूने मिठी मारली. नियतीने तिचे हात हलकेच बाजूला करत विचारलं, तू त्यांना काही बोललीस का नाही? अन्या संकुचून म्हणाली, काय बोलणार ग, मी तर घाबरले होते. नियतीने तिच्याकडे रागाने पाहिलं. तेव्हा अन्या हसून म्हणाली, चिल, माझी स्वेगर. त्यानंतर दोघीही हसत हसत आपल्या क्लासरूममध्ये गेल्या. दरम्यान एका 5 तारखेत हॉटेलमध्ये मोठी मीटिंग चालू होती. सर्वजण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत आपली मतं देत होते, पण रियांश मात्र शांत बसला होता. त्याचं लक्ष चर्चेकडे होतं, पण तो काही बोलत नव्हता. त्याच्या मनात अजून सकाळच्या कॉलेजमधील वादाचे विचार फिरत होते. राग अजून ओसरला नव्हता.
त्याला आपल्या कुटुंबावर काहीच नियंत्रण नव्हतं, नाहीतर तो नियतीला एका क्षणासाठीही सोडला नसता. तेवढ्या सगळे पार्टनर त्याच्याकडे बघत होते. मिस्टर ठाकूर, आपण या डीलविषयी काहीच बोलला नाहीत. पण रियांश काही उत्तर न देता खाली नजर करून बसत राहिला. राघव मनातच म्हणाला, आज सरांचा राग काही थांबण्याचं नाव घेत नाही. मोठ्या सरांच्या मृत्यूनंतरही हे असंच पेटून उठतात. असं संतापलेलं मी त्यांना त्यावेळीच पाहिलं होतं. राघव घाबरत म्हणाला, सर, युअर ओपिनियन. इतक्यात रियांशने त्याच्याकडे एकदम धारदार नजरेने पाहिलं. क्षणातच उठून तो म्हणाला, डील कॅन्सल, आणि बाहेर निघून गेला. राघव बाकी लोकांकडे वळून म्हणाला, आपण सगळ्यांनीच सरांचा निर्णय ऐकला आहे, त्यामुळे अधिक काही सांगायची गरज नाही. असं म्हणून तोही रियांशच्या मागे गेला. बाहेर आल्यावर गार्डने दरवाजा उघडला. रियांश कारमध्ये बसला. राघव पटकन पुढच्या सीटवर बसला आणि ड्रायव्हरला गाडी सुरू करण्यास सांगितली. रियांशची गाडी निघाल्यावर त्यामागे आणखी 2 गाड्या निघाल्या. त्याच्या डील कॅन्सलच्या निर्णयामुळे त्या लोकांच्या हातून मोठं गोल्डन चान्स निसटून गेलं. गाडीत पूर्ण शांतता होती. काही वेळाने राघव म्हणाला, बाय द वे सर, मीही त्या लोकांची फितरत समजू शकलो नाही. ते लोक बांधकामाच्या निमित्ताने 2 नंबरचा धंदा करू पाहत होते. पण सर, तुमचे लक्ष तर मीटिंगकडे नव्हतं, तरी तुम्हाला ते कसं कळलं? यू आर ग्रेट सर. रियांश शांतपणे म्हणाला, माझं लक्ष नव्हतं, पण माझ्या नजरा खाली असूनही मी त्यांना ओळखू शकत होतो. थोड्या वेळाने त्याने घड्याळ पाहिलं. संध्याकाळचे 5 वाजले होते. कार घराकडे वळवा, तो म्हणाला. दरम्यान अन्या आणि नियतीही कॉलेज सुटल्यानंतर मार्केटमध्ये फिरायला गेल्या होत्या. काही वेळाने त्या दोघीही घरासाठी निघाल्या. थोड्याच वेळात त्यांची कार घरासमोर येऊन थांबली. त्या आत जाणार इतक्यात मागून रियांशची कार गेटपाशी आली. अन्या आणि नियती कॉलेजमधून खूप आधीच बाहेर पडल्या होत्या. पण रस्त्यात त्या दोघी मार्केटमध्ये थांबून फिरायला लागल्या. थोडं खरेदी केल्यावर सायंकाळी सुमारे 5च्या सुमारास त्या दोघी घरी निघाल्या. कार घरासमोर थांबली आणि त्या बाहेर उतरल्या. त्याच वेळी नियतीच्या हातातून तिचं बॅग खाली पडलं आणि काही वस्तू जमिनीवर विखुरल्या. ती वाकून त्या वस्तू गोळा करायला लागली, तर अन्या पुढे निघून गेली. तेव्हाच मागून रियांशची कार आली. तो बाहेर उतरला आणि पुढे जायला लागला, पण त्याचं लक्ष नियतीकडे गेलं. ती आपले सामान परत बॅगमध्ये ठेवत होती. तिला पाहताच रियांशच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्याची मूठ घट्ट आवळली गेली. क्षणभरातच त्याने तिला एकटक पाहिलं. नियती त्या क्षणी अतिशय सुंदर दिसत होती. कोणालाही पाहून वाटेल की ती या जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे. नियतीने आपली बॅग बंद केली, उठली आणि नजर वर गेल्यावर तिची नजर थेट रियांशवर पडली. ती त्याच्याकडे मोठ्या डोळ्याने रागाने पाहू लागली. रियांशही आता रागाने तिच्याकडे बघत होता आणि तिच्याकडे पावलं टाकू लागला. दोघे समोरासमोर उभे राहिले होते. रियांश काही बोलणार एवढ्यातच अन्या त्याच्यामध्ये आली. ती नियतीकडे वळून म्हणाली, तू अजून इथेच आहेस का? चल ना, आज दिवसभरात खूप थकलोय आपण. असं म्हणून तिने नियतीचा हात धरला आणि तिला ओढत घरात घेऊन गेली. नियती मागे वळून रियांशकडे पाहतच आत गेली. रियांश सकाळी घडलेल्या प्रसंगाबद्दल तिच्याशी बोलणार होता, पण आता तोही घरात गेला. नियती आपल्या खोलीत गेली.
दुपट्टा बेडवर टाकून बसली आणि रियांशविषयी विचार करू लागली. स्वतःशीच त्रस्त होत ती म्हणाली, पप्पा, तुम्ही मला इथे का पाठवलंत? मी इथे असं राहू शकत नाही. तो माणूस एकही संधी सोडत नाही मला अपमानित करण्याची. मला कल्पनाच नव्हती की मी त्यालाच पुन्हा भेटेन आणि त्याच्याच घरात राहावं लागेल. पप्पा, मला हे अजिबात आवडत नाही. ती निराश होऊन स्वतःशीच पुटपुटत होती. थोड्या वेळाने ती सगळ्या विचारांना झटकून फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळानंतर बाहेर आली. दिवसभराच्या धावपळीमुळे ती थकली होती म्हणून बेडवर पडली आणि झोपून गेली. मित्रांनो, आजच्या दिवस प्लीज तुम्ही इथून पुढची स्टोरी रीड कराल का? दिवाळीमुळे खूप कामं पेंडिंग आहेत. प्लीज समजून घ्या आणि प्लीज स्टोरी स्किप करू नका हां. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.